नमस्कार मित्रांनो. फार्मसिस्टचं महत्त्व जे आहे ते कमी होत चाललं आहे असं मला वाटतं आहे. कारण जर तुम्ही पाहिलं तर फार्मसिस्टची सॅलरी जी आहे ती किती कमी झालेली आहे. ॲक्च्युली मी पाहिलं आहे की सेल्समॅन लोकांची सॅलरी जी आहे ती जास्त आहे. कारण त्यांनी मेहनत घेतलेली आहे. त्यांनी आपल्याला डेव्हलप करायसाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली, म्हणजे औषधं वगैरे जाणणं, त्याचं कॉम्पोजिशन जाणणं, त्याचे मॅन्युफॅक्चर जाणं किंवा प्रिस्क्रिप्शन पाहणं. तर नॉलेज जे आहे ते आपण वाढवलं पाहिजे. तर त्याच्यासाठी ॲक्च्युली आपण स्वतःच मेहनत घेतली पाहिजे. कारण मला आठवतं आहे 2013 किंवा 2013 ते 2014मध्ये जेव्हा झगडे साहेब आले होते, तेव्हा आपली सॅलरी जी आहे ती लगभग 25,000पर्यंत आली होती. कारण फार्मसिस्ट त्यांनी महत्त्वाचा केला होता, म्हणजे कंपल्सरी केला होता. पण आता परत बघितलं तुम्ही 10 वर्ष झाले तरी फार्मसिस्टची सॅलरी जी आहे ती किती कमी झालेली आहे. त्याच्यामुळं आपण खूप मेहनत घेतली पाहिजे की आपलं नॉलेज जे आहे ते कसं आपण डेव्हलप करू. तर त्याच्यासाठी मला आठवतं आहे एक पुस्तक आहे जे मी स्वतः रेफर करतो. ते तुम्ही घेऊ शकता. मात्र ₹400 ॲक्च्युली हे पुस्तक येतं. पण त्याच्यामध्ये तुम्ही पार्ट बाय पार्ट तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये किंवा एंडोक्रायनॉलॉजी असू दे किंवा डायबेटॉलॉजी असू दे किंवा कार्डिओ डायबेटिक ड्रग्स जे आहे त्याच्याबद्दल माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर हे पुस्तक जे आहे ते खूप उत्तम आहे. तर त्याच्यामुळं मी हे कन्सिडर करतो की तुम्ही हे घ्या. बघा, हे पुस्तक आहे ते सिम्स म्हणून त्या पुस्तकाचं नाव आहे. तर स्वतःला डेव्हलप करा आणि मिनिमम असं मला वाटतं आहे की फार्मसिस्टची सॅलरी फ्रेशर जरी असू द्या तर त्याची सॅलरी जी आहे ती ते त्यांची सॅलरी, मुलगा किंवा मुलगी असू द्या, त्यांची सॅलरी जी आहे मिनिमम 18,000 तरी असली पाहिजे. तर ह्याच्यावरती लक्ष द्या. फार्मसिस्ट मित्रांनो, आपल्याला आपलं महत्त्व जे आहे ते वाढवायचं आहे. थँक्यू.